मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की 90 दिवसाचं बांधकाम कामगाराचं जे सर्टिफिकेट असते ते कसं भरायचं आहे. तर या व्हिडिओमध्ये मला खूप साऱ्या कामगारांनी कमेंट केलेलं आहे की बा हा नेमका हा फॉर्म जे आहे त्याच्यावर जे आपलं ग्रामसेवक आहे ते ग्रामसेवक सही देत नाही आहे. तर मी नवराष्ट्र या वृत्तपत्रामध्ये एक बातमी पाहिली होती 15 फेब्रुवारीची. तर त्याच्यामध्ये जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आहे त्यांनी आदेश दिला होता ग्रामसेवकांना की कामगारांना ते प्रमाणपत्र देण्यात ये म्हणून. तर याची ही एक छोटीशी कात्रण होती, तर तो तुम्ही त्याबद्दल बोलू शकता. तर काही कामगारांनी असं विचारलं होतं की बा नेमकं याच्यावर दुसरा पर्याय काय, अजून कोणतं सर्टिफिकेटवर हा फॉर्म भरता येते का. तर हो, भरता येते. तर यासाठी एक अजून दुसरं एक फॉर्म असते जे कंत्राटदाराने कामगारांना दिलेला असते. तो सुद्धा 90 दिवसाचा कामाचा दाखला असते. तर त्यावर ग्रामसेवकाची सही नसेल तरी चालते. त्याच्यावर फक्त बांधकाम कामगाराच्या जे फॉर्म आहे त्याच्यावर कंत्राटदाराची सही व शिक्का त्याच्यावर तो लागतो. तर त्यासाठी एक अट अशी आहे की जे बांधकाम कंत्राटदार आहेत किंवा तुमचं ठेकेदार आहेत त्यांनी एक नोंदणी केली पाहिजे. आपल्या जे इमारत बांधकाम कामगार जे कल्याणकारी मंडळ आहे त्याच्यावर त्यांची नोंदणी झालेली असली पाहिजे. तर त्या सर्टिफिकेटसोबत ती नोंदणी ची जे सर्टिफिकेट आहे तो तुम्हाला PDF त्या फॉर्मसोबत लावायचा आहे. त्यामुळे तुमचा फॉर्म मंजूर होऊन जाईल. तुम्हाला ग्रामसेवकची सही घ्यायची गरज नाही. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हा फॉर्म नेमकं कसं भरायचं आहे, हा फॉर्म डाउनलोड कुठून करायचा आहे, प्रॉपरली त्याच्यामध्ये काय माहिती लिहायची, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. मी इर्शाद खान नेहमी आपल्यासाठी अशीच व्हिडिओची माहिती आणत असतो. तर सर्वप्रथम पहा, जे बांधकाम कामगाराची मेन वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊ, तिथून आपण तो फॉर्म डाउनलोड करू शकतो. तर गुगलवर जाऊन तुम्ही सर्च करू शकता MahaBOCW. इथं बघा पहिली वेबसाईट येईल, इथं क्लिक करून आपण मेन वेबसाईटवर करू शकता. इथं बघा वरच्या साईडला मराठी ऑप्शन असते. तुम्हाला इंग्रजी हार्ड जात असेल तर वरच्या साईडला आहे बघा, इथे कोपऱ्यामध्ये उजव्या साईडला मराठी म्हणून ऑप्शन आहे. तर मराठीवर क्लिक करून तुम्ही वेबसाईट ही मराठीमध्ये करू शकता. आणि जर मोबाईलमध्ये जर आपण हा वेबसाईट ओपन करत असाल आणि वेबसाईट बरोबर ओपन होत नसेल तर तुम्ही क्रोम ब्राउझरच्या ते उजव्या साईडला जे 3 डॉट असतात त्या 3 डॉटवर क्लिक करून इथं डेस्कटॉप साईडचे जे ऑप्शन आहे ते इथं क्लिक करून तुम्ही ते वेबसाईट ओपन करू शकता. तो फॉर्म जे आहे कॉन्ट्रॅक्टदारचा ते फॉर्म कसा डाउनलोड करायचं ते पाहू. तर इथं बघा एक डाउनलोडचा ऑप्शन दिलेला आहे. इथं हा वरच्या लाईनीमध्ये हे डाउनलोड इथं क्लिक करा. इथं हा फॉर्मचा नमुना दिलेला आहे. खाली आहे बघा, बांधकाम कंत्राटदाराचे किंवा ठेकेदाराचे बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात 90 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक काम केल्याचे प्रमाणपत्र. तर इथं हे समोर याच्या समोर डाउनलोडची लिंक आहे, इथं क्लिक करा. तिथून हा तुमचा फॉर्म डाउनलोड होईल. किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये मोरमध्ये आपण जाऊन सुद्धा हे मी इथं लिंक दिलेली आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. तर हा फॉर्म नेमकं भरायचं कसं, याच्यामध्ये काय माहिती लिहायची आहे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे बघा, मी फॉर्म हा भरलेला आहे. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम हा वरचा ऑप्शन बघा, जावक क्रमांक. तर हे नेमकं जावक क्रमांक टाकायचं कोणतं असते, मला कमेंटमध्ये मी सेक्शनमध्ये खूप सारे कमेंट आलेले होते. तर जे कामगार जे तुमचं कंत्राटदार आहे किंवा ठेकेदार आहे तर त्यांनी हे फॉर्म किती जणांना दिलेले आहेत त्याचा एक अनुक्रमांक बी तुम्ही टाकू शकता. समजा तुम्ही 50 फॉर्म दिलेले आहे, 1 2 3 4 5 असे या क्रमाने किती फॉर्म हा गेलेले आहेत त्याचा हा क्रमांक असतो. म्हणजे तेच हा जावक क्रमांक त्या ठेकेदाराचा असतो. आणि तो कोणत्या तारखेला तो फॉर्म ठेकेदाराने दिलेला आहे, कोणत्या तारखेला ते तुमच्या फोटोवर आणि त्या प्रमाणपत्रावर साईन केलेली आहे ते तारीख इथं तुम्ही टाकायची आहे. आणि ही जी तारीख असते जावक दिनांक बघा, इथं मी रेड करतो. तर हे जावक दिनांक जे दिलेली आहे तर हे तुमचे जे तुम्ही 90 दिवस काम केलेले आहे किंवा त्यापेक्षा जास्त दिवस काम केले आहे त्याच्या समोरची असली पाहिजे, म्हणजे 90 दिवस काम केल्यानंतरची. तर त्यामध्ये बघा सर्वात प्रथम इथं तुमची इथं फोटो लावायची आहे. फोटोवर तुम्ही त्या नोंदणीकृत कंत्राटदाराची तुम्हाला स्टॅम्प आणि सिग्नेचर इथं त्यांना मारायची आहे. त्यानंतर बघा इथं पहिला ऑप्शन आहे नियोक्त्याचे किंवा ठेकेदाराचे किंवा विकासकाचे नाव. तर इथं तुम्हाला ठेकेदाराचं ते किंवा कंत्राटदाराचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर बघा खाली दिलेलं आहे
आस्थापनाचे नाव, तर हा कॉन्ट्रॅक्टदार जर शासकीय कॉन्ट्रॅक्टदार असेल किंवा त्याचं एखादी कन्स्ट्रक्शन कंपनी असेल, ते रजिस्ट्रेशन त्यानं त्या नावानं रजिस्ट्रेशन केलं असेल, त्या स्टॅम्पमध्ये त्याचं रजिस्ट्रेशन ते नाव वगैरे लिहिलेलं असेल, जसं राज कन्स्ट्रक्शन झालं किंवा कोणतंही जे नाव त्यानं दिलेलं आहे ते नाव इथं तुम्ही लिहू शकता. किंवा सिव्हिल इंजिनियर असेल किंवा कन्सल्टंट इंजिनियर असेल किंवा ते प्लॅनिंग वगैरे ते करतात, इंटेरियर डिझाईन, एक्सटेरियर डिझाईन, तर ते तुम्ही इथं त्याचा प्रकार टाकू शकता. किंवा शासकीय कॉन्ट्रॅक्टदार असेल तर ते सुद्धा तुम्ही इथं टाकू शकता. त्यानंतर बघा इथं त्याचं ते जे नोंदणी प्रमाणपत्र आहे, तर ते नोंदणी प्रमाणपत्र कॉन्ट्रॅक्टदाराचं त्याचा हा क्रमांक टाकायचा आहे तर तुम्ही नोंदणी प्रमाणपत्राचा. त्यानंतर बघा ठेकेदाराचा तुम्हाला इथं पत्ता लिहायचा आहे. त्यानंतर इथं त्याचं गावाचं नाव, तालुका, जिल्हा, त्यानंतर खाली तिथलं पिनकोड टाकायचं आहे ठेकेदाराचं पत्त्याचं. आणि इथं ते ठेकेदार आहे त्याचा इथं मोबाईल नंबर तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर बघा खाली आता इथं खालच्या एरियामध्ये तुम्हाला बांधकाम कामगार जे आहे त्याची पूर्ण माहिती इथं तुम्हाला लिहायची आहे. त्यामध्ये सर्वप्रथम पहिलं ऑप्शन इथं त्याचं कामगाराचं पूर्ण नाव लिहायचं आहे. हे नाव तुमचं ॲज इट इज सेम टू सेम आधारनुसार टाका. जर आधार कार्डवर नाव रॉंग असेल, स्पेलिंग मिस्टेक असेल, ते तुम्ही आधीच ते दुरुस्त करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर तुमचं वय, तर हे वय आहे ते बी तुमचं जे आधार कार्डवर जे जन्मतारीख दिलेली आहे त्यानुसार कॅल्क्युलेट करून हे वय टाका. आणि जर तुमच्या आधार कार्डवर फक्त जन्मवर्ष टाकलेलं असेल तर तुमचं आधार कार्ड आधीच अपडेट करून घ्या. कारण की तुमचा जन्मतारखेचं नावाचा पुरावा आणि तुमच्या पत्त्याचा पुरावा हे आधार कार्डवरूनच गृहीत धरला जाते. त्यासाठी तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल तर आधी अपडेट करून घ्या. त्यानंतर खाली बघा इथं कामगाराचा पत्ता दिलेला आहे, तर तुमच्या आधार कार्डवर जे पत्ता आहे कामगाराचा ते तुमचं पूर्ण पत्ता इथं टाकायचं आहे. त्याचनुसार तुमचं गावाचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव आणि तुमचं गावाचं पिनकोड टाकायचं आहे इथं. त्यानंतर इथं कामगाराचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि इथं बघा बांधकाम कामगाराचा प्रकार, कामाचा प्रकार किंवा स्वरूप, म्हणजे आता बघा तुम्ही इथं कोणतं काम करत आहात, हेल्पर आहात तुम्ही, वेल्डर आहात किंवा एखादं खोदकाम केलेलं आहे ते आहे, किंवा इलेक्ट्रिशियनचं काम करत आहात, सोलरचं, म्हणजे जे कोणतंही काम आपण जेव्हा घर बांधतो किंवा रस्ते बांधतो किंवा कोणतेही रेल्वेचं काम, तर इथं तुम्हाला त्यामध्ये कोणतेही जे काम असते इलेक्ट्रिशियनपासून खोदकामापासून ते त्यामधलं कोणतेही काम तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा कामाचा कालावधी, इथं तुम्हाला बघा मागील 1 वर्षातील 90 दिवसाचा तुम्हाला किंवा त्यापेक्षा 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवसाचा तुम्हाला इथं कालावधी द्यायचा आहे. तर त्यामध्ये तुम्ही इथं तुम्हाला इथं ते तारीख टाकायची आहे. म्हणजे 90 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक बी जमते मागील 1 वर्षामध्ये. तर 90 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक कॅल्क्युलेट करून तुम्ही हा तारीख टाकू शकता. त्यानंतर खाली बघा इथं सध्याच्या कामाचा पत्ता दिलेला आहे. म्हणजे तुम्ही मागील 90 दिवसाची जे इथं तारीख ते डिटेल टाकलेली आहे, ते ठेकेदारकडे तुम्ही जे काम केलेलं आहे ते कुठं केलेलं आहे नेमकं, ते कामाचा पत्ता द्यायचा आहे तर तुम्हाला. तर इथं तुम्हाला ते कामाचा पत्ता लिहायचा आहे. इथं कामाचं गाव लिहायचं आहे. त्यानंतर इथं तालुका लिहायचा आहे. त्यानंतर त्याच्यासमोर इथं जिल्हा लिहायचा आहे. त्यानंतर जे तुम्ही जिथं काम केलेलं आहे तिथलं पिनकोड काय आहे ते पिनकोड टाकायचं आहे. त्यानंतर बघा तुमची नियुक्ती दिनांक, म्हणजे तुम्ही त्या ठेकेदाराजवळ कोणत्या तारखेपासून काम करत आहात ती तारीख टाकायची आहे. तर ही नियुक्ती दिनांक तुमची बघा, हे जे वरे कामाचा कालावधी दिलेले आहे तर या तारखेपासून असावं किंवा त्याच्या आधीची असावं, म्हणजे तुमचं फॉर्माचा कालावधी ते बरोबर होणार. ठीक आहे. एक तर तुमची ही तारीख टाका किंवा त्याच्या आधीची तारीख टाका. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं बघा, ह्या तारखेचं हे जे समोरची तारीख दिलेली आहे, हे पूर्ण झाली, तुमचं काम पूर्ण झाली तारीख, ह्याच्यानंतरची तुमची इथं जावक दिनांक जी आहे ते त्याच्यानंतरचीच असली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर बघा खाली दिलेला आहे नियुक्त्याचा किंवा त्या ठेकेदाराचा किंवा विकासकाचा सही आणि शिक्का. तर इथं तुम्हाला त्या ठेकेदाराचा सही आणि शिक्का इथं मारायचा आहे. आणि बघा फॉर्म भरता वेळेस तुम्हाला एक फार महत्त्वाची आहे की हे फॉर्मसोबत तुम्हाला जे PDF तुम्ही अपलोड करता त्याच्यासोबत जे इमारत बांधकाम कामगारासोबत जे तुमच्या ठेकेदारांना जे नोंदणी केलेली आहे त्या नोंदणीचं एक सर्टिफिकेट असते, ते पावती, ते तुम्हाला याच्यामध्ये PDF मध्ये जोडायची आणि अपलोड करायची आहे. त्यानंतर बघा तुमचा फॉर्म हा मंजूर होऊन जाईल. आणि हा कॉन्ट्रॅक्टदारच्या फॉर्मवर नवीन नोंदणी कशी करायची, याचा ऑनलाईन फॉर्म कसं भरायचा आहे,
याची जर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर मला व्हिडिओमध्ये कमेंट करा. तर त्याच्यावरमध्ये मी स्पेशल व्हिडिओ बनवणार. म्हणजे कॉन्ट्रॅक्टदाराच्या सर्टिफिकेटवर फॉर्म कसं भरायचं आहे, तुमची नोंदणी कशी करायची आहे, त्याचा पुरेपूर व्हिडिओ मी बनवणार. तर त्यासाठी मला कमेंट करा आणि माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशीच योग्य माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळत असते.